आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मम्मी शाकाहारी आणू नका। ए वहिनी ये ना लवकर। सुनबाई पाणी घेऊन ये जरा। आणत्या आजी माझी कारी का घेतली? ए तू काय कमवा गेलता का लय नेट पडले तुला न माझी खारी? अरे हे माझ्या नवऱ्याचं घर आहे, मग मी कवा म्हणली का माझ्या नवऱ्याच्या घरात कशाला राहताय म्हणून? वार तुला लय हसू येतंय का? जा आपण खारी देत नाही। आयो अब्बा ए काय चाललं रे रामबारे निघाना? माझी खारी घेतली ते पण माझ्या डोळ्यासमोर। ए ऋतिक, तिच्या डोळ्यापुढे कशाला खारी घेतलीस रे? ती बघत नसताना घ्यायची। पुढच्या वेळेस हा? येडा फुफाटा। लाले लईच खुश दिसतीये होय ग? नवरा बायकोतलं प्रेम फुलायला लागलं का? आत्याबाई चांगलंय चांगलंय चला नाश्ता करून घ्या सगळे। गोपाळ सुधाकर या नाश्त्याला। आजी पुढे. हा. चल ना ही नाश्ता आणली बरं। आत्याबाई मी आणते। भाऊजी बसा, नाश्ता आणते। हा नाही नको, गडबड आहे मला। दादा अरे नाश्ता न करता नको जाऊ बरं। एकतर तुमच्या पोलिसांच्या नोकरीमध्ये वेळ काळ काहीच नसतो, सदैव आपलं काम काम काम। आणि काय रे कामाचा लोड लय वाढलाय का? बघ छोटे हा? बघ की त्याच्या डोळ्याच्या खाली काळा दिसत नाही का? होय र? का रे बाबा झोपत बिपत नाही का तू? नाही ना, सकाळी जातात ते पार रातच्यालाच उशिरा घरी येतात। पहिलं दुपारी जेवायला तरी येत होते, आता तर ते पण येत नाहीत। नुसतं काम करून काय उपयोग आहे? काहीतरी कर्तृत्व करून दाखवा म्हणाव। कळलं लवकरच माझं करतूत। वाट बघा म्हणाव। होय दादा, ते मकरंद भाऊ गायब झालते, त्यांचं काय लागलं का रे शोधबीत काय? तुला कशाला पाहिजेत चौकशा? हा तू तुझं काम कर। ए लटमाळे भावाशी असं बोलतात का? कुणाचा आवाज चोडून बोलला ना दातड फोडीन तुझं। तुला काय तुझ्या त्या पोलीस स्टेशन मधला गुन्हेगार वाटला होईल? वाटायला मला काय पण वाटू शकतं, गुन्हेगार पण वाटू शकतो ना। ए डोक्यावर पडलाय का तू? काय बरोबर तूच कळतंय का तुला? आमचा तपास पूर्ण होत नाही ना तोपर्यंत आमच्यासाठी सगळे संशयित असतात। मला तर याच्यावरच संशय आहे। तू बाळंतपणासाठी हॉस्पिटलात गेली होती ना, त्या पाळण्यात दुसऱ्याचं पोर तर नाही ठेवून गेले ना? बाई अहो काय बोलताय तुम्ही? मग काय एक गुण नाही अंगामध्ये, आपल्याला जमलं नाही तर लगे भावावर खडे फोडायचे। काय चुकीचं बोलतोय रे त्यो? हा तुमचं सगळ्यांचं डोळं फुटले ती। थांबा आता, थोड्या दिवसातच तुमचं डोळं उघडताल का नाही बघा। या माणसाच्या गायब होण्यामाग ह्याचा हात नसेल कशावनं? ए म्हातारे झाली का तुझी सकाळ? हे आहे, मी निघतो। तुम्ही बसा, मी नाश्ता आणते। हे पोलीस माझ्यापर्यंत पोचायच्या आधी काहीही करून तो लॅपटॉप मिळवायलाच हवा, आणि त्यासाठी फक्त एकच पर्याय, झुंजारराव। टेलर बाबू, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। चाय पियोगे आप? लकी को बोलते। नहीं नको नको। अच्छा
नाश्ता करके आए लगते हो आप। हाँ बहुत काम है क्या आज दुकान में? हा म्हणजे इसे क्या हो गया? ध्यान किधर है इसका? मेरे नजदीक आने की कोशिश भी नहीं कर रहा है। टेलर बाबू, कुछ परेशान लग रहे हो? नाही नाही तो फिर एकदम बुझे बुझे क्यों लग रहे हो? बुजा बुजा नाही नाही ओ झुंजरराव, अहो कुठं या काय इथंच या 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 बसा. ही काय बसतोय की? काय गाय बी माणूस लग्न झाल्यापासून आज दिसतोय हा. काय मग कशी चालली पत्रकारिता? पत्रकारिता म्हणजे एकदम तुफान आहे तुफान. वा 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 बेस्ट बेस्ट एक नंबर आहे सगळं. चहा घेणार का? नाही आता कशाला उगाच चहा? राहू दे. नाही एक मागवा ना. ए लकी एक कडक चहा झुंजरसाठी. 2 मागव, गंगाजी पण घेतील. ये टेलर इतनी क्यों मेहमान नवाजी कर रहा है इसकी? काय मग झुंजरराव, पत्रकारिता जोरात चालली. ते कातळवाडीची केसचं कुठपर्यंत आलं? काय विचारू नका, अहो, लई ढिल्ला कारभार आहे तिथला. पुढं काय घडतच नाही केस मध्ये. बर, पण तुम्ही पण पत्रकार, तुम्ही सोडताय वय केस? तुम्ही स्टोर शोधणारच की. म्हणजे इकडे तिकडे आजूबाजूच्या पोलीस स्टेशन मध्ये काहीतरी शोधत असालच. सगळे पोलीस स्टेशन झाडून काढलेत मी. कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये किती टेबल आणि किती खुर्ची आहे हे पण माहिती आहे मला. लागा 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 टेबल खुर्च्या सहित माहिती आहे. कसला अभ्यास आहे तुमचा? मग नाहीतर काय. अहो पोलीस स्टेशनच्या इन्चार्ज पासून ते पोलीस स्टेशन मध्ये कुठली वस्तू कुठे ठेवली याची डिटेल आहे माझ्याकडे. कसं लावा ताकद. टेलर बाबू, आप क्यों इतनी पूछताछ कर रहे हो? अहो आपला मित्र एवढं भारी काम करतोय, त्याच्याकडून एवढी माहिती मिळते, आपल्याही ज्ञानात भर पडते ना, म्हणून मी माहिती गोळा करतोय. झुंजरराव, तुम्ही एवढी सगळी माहिती गोळा करता, बातम्या अशा खोदून कुदून बाहेर काढता, तुम्हाला सगळ्या चौकातलं सगळं माहिती असेल. आपल्या गावातली चौकी, माझ्या भावाची सुधाकर रावची, अहो तिथंच पडिक असतो मी. तुम्हाला सांगतोय काय, हे बघा आता तुम्ही पोलीस स्टेशनच्या आतमध्ये गेले का नाही, तुम्ही उजव्या बाजूला बघा, तिथं चाव्या लावलेल्या असतात. आणि तिथून पुढं एक लोखंडी कपाट आहे, त्याच्यावर लिहिलेलं आहे जप्त केलेल्या वस्तू आणि मुद्देमाल. संपलं. रा